नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत लोकसभा निवडणुकांची तयारी आणि त्याचं जागा वाटप या संदर्भातल्या बातम्या। शिंदे गट लोकसभेसाठी 18 जागांचा प्रस्ताव देणार। शिंदे गटाच्या लोकसभेच्या जागांसंदर्भातली एक्सक्लुझिव्ह माहिती। 2019 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर जिंकलेल्या 18 जागांवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। शिंदे गट 2 मंत्र्यांना लोकसभेमध्ये उतरवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे तर धाराशिवमधून मंत्री तानाजी सावंत यांची चर्चा। 5 जागांवर ठाकरे गटाच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची शिंदे गटाची तयारी। तर दक्षिण मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये लोकांची मतं जाणून घेतल्याची सूत्रांची माहिती। शिंदे गटाकडून परभणीमधून माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या नावाची चाचपणी। ठाकरे गटाच्या खासदार संजय जाधवांना आव्हान देण्यासाठी शिंदेंची रणनीती। लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या 45 जागांवर जवळपास शिक्कामोर्तब। अकोला, भंडारा, गोंदिया, हिंगोली, नाशिक, पुणे आणि वर्धा या 6 जागांवरून तिढा कायम। 27 फेब्रुवारीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। ठाकरे गटाचे उत्तर मुंबई जागेच्या बदल्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईची जागा आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू। दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई, उत्तर पश्चिमसाठी अमोल कीर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम इच्छुक। 27 किंवा 28 तारखेला महाविकास आघाडीचे जागा वाटप होईल। नाना पटोलेंची माहिती। पक्षाने आदेश दिल्यास भंडारा, गोंदियामधून लोकसभा लढणार। प्रकाश आंबेडकर पुढच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये येतील, पटोले यांची माहिती। भाजप महिन्याच्या अखेरीस लोकसभेच्या 100 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। 2019 मध्ये गमावलेल्या 160 जागांवर भाजपचं विशेष लक्ष। भाजप 34 जागांवर लढण्याच्या तयारीत, त्यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार काही बोलू शकत नाहीत। दिल्लीचा निर्णय यांच्यासाठी अंतिम असतो, विजय वडेट्टीवार यांची टीका।